महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। आताच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी महत्त्वाच्या काही अटी आणि नियम याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे। आताच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि 2026 मध्ये ते म्हणजे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी 5 नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर या नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, जे काही तुमच्या सरकारी योजना आहेत या सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहोत तो विषय म्हणजे शेतकऱ्यासाठी लागू होत असलेले नवीन नियम। आता हे नवीन नियम एका दिवशी अचानक लागू झालेले नाहीत, तर मागील काही वर्षापासून हळूहळू तयार होत असलेली एक मोठी व्यवस्था आहे। अनेक शेतकऱ्यांना हे नियम कागदावरचे, सरकारी भाषेतील किंवा फक्त बातम्यापुरते वाटतात, पण प्रत्यक्षात या नियमाचा परिणाम तुमच्या शेतीवर, तुमच्या मिळकतीवर आणि तुमच्या कर्जावर, तुमच्या मुलांच्या भविष्यात आणि सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक योजनेवर होत असतो। त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हा विषय वरवरचा न समजता खोलात जाऊन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपण पाहतो आता अनेक शेतकरी अनेक अडचणी देखील सामोरे जात असतो। आता पाहायला गेलं तर आपल्या शेतामध्ये कधी वेळेवर खत मिळत नाही, कधी बी बियाण्याचा खर्च वाढतो, कधी कधी बाजारभाव पडतो, तर कुठे सरकारची योजना असून देखील आपल्याला त्याचा फायदा देखील मिळत नाही। यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव। आता सरकारकडे अजून भरपूर योजना आहेत, पैसे देखील आहेत, पण अनेक वेळा तो योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत। कोणाचं नाव यादीत येत नाही, कोणाची कागदपत्रे अपुरी असतात, तर कोणाला नियमच माहीत नसतात। हे सगळं बदलण्यासाठी आता सरकार आता एक नवीन कडक आता डिझेल नियमाची चौकट या ठिकाणी आता तयार करत आहे। आता या नियमाचा मुख्य उद्देश असा आहे की एकही बनावट लाभार्थी राहू नये, एकही खरा शेतकरी वंचित राहू नये। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार नियम बनवतं, पण त्या नियमामध्ये स्वतःला बसवून घेणं हे शेतकऱ्यालाच आता करावं लागतं। जे शेतकरी वेळेवर बदल स्वीकारतो, कागदपत्र अपडेट ठेवतो, सर्व काही आपल्या राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असेल, नंतर कृषी मंत्र्यांनी असेल, जे काही माहिती दिलेली असतो त्याची तुम्ही माहिती घेता आणि तुम्ही त्याची पुढे जाता, आणि जे काही माहिती न घेऊन पण त्याची कामं न करता जो पुढे जातो, आपण नंतर बघू असं म्हणतो, तो हळूहळू मागे पडतो। या संपूर्ण नवीन व्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी युनिक क्रमांक, म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड। आजपर्यंत शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांचा वापर देखील केला जात होता। कुठे 7 भरणा लागत होता, कुठे तुमचं आधार कार्ड लागत होतं, कुठे तुमचं बँक पासबुक लागत होतं, तर कुठे तुम्हाला ग्रामपंचायतीचा दाखला लागत होता। या सगळ्या गोष्टी वेगळ्या असल्यामुळे अनेक वेळा आता सरकारमध्ये देखील योजनेचा देत असताना आणि सरकारचा देखील गोंधळ उडत होता। त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावात वेगळ्या या ठिकाणी नावात पद्धतीने नोंद असायची, कुठे मधलं नाव जायचं असं, कधी कधी काय व्हायचं, कधी तुम्हाला मधलं नाव वेगळं असायचं, कधी एकदा आडनाव वेगळं असायचं, कधी तर तुमचं स्पेलिंग देखील चुकायचं। या छोट्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करायच्या। त्यामुळे आता सरकारने देखील निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड नाही तर त्याला कोणत्याच योजनेचे पैसे न देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळं फार्मर ID कार्ड हे सगळ्या समस्येवर उत्तर म्हणून आणलेली संकल्पना आहे। आता बघा, एक शेतकरी एक ओळख आणि एक नोंद याच्याशी जोडलेली सगळी माहिती आहे, अशी व्यवस्था आहे। तर एकदा फार्मर ID कार्ड तयार झाला की त्या शेतकऱ्याची जमीन, पीक पॅटर्न, बँक खाते, विमा योजना, कर्ज या सगळ्या गोष्टी एकामेकांशी जोडल्या जातात। त्यामुळं पुढे कोणती योजना आली तर वेगळं अर्ज, वेगळी पडताळणी तुमची या ठिकाणी केली जाणार नसल्याची माहिती आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेली आहे। दुसरं पाहिलं तर वेगळी चौकशी करण्याची गरज देखील आता करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आता तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असलं तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चौकशी केली जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा देखील आहे,
फार्मर आय डी तयार नसेल तर तुम्ही पुढे जाऊन योजना देखील तुमच्या ऑटोमॅटिक बंद होणार नाहीत, पण त्यांना मिळवून देखील तुम्हाला अवघड होणार आहे. असं जसं काही शेतकरी PM किसान योजना हप्ता न मिळण्याची तक्रार तुम्ही करत असाल, तसंच पुढे तुम्ही अनेक योजना नोंद नाहीत या कारणावर तुम्ही थांबवू देखील शकतात. त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी कार्ड आहे ही ऐच्छिक नसून गोष्ट नसून भविष्यात ती तुम्हाला गरजेची बनणार आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्हाला PM किसान योजनेबद्दल बोलायचं झालं तर ही योजना आजही देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरलेले आहे. वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये या PM किसान योजनेतून मिळतात. आता ही रक्कम कुणाला कमी वाटेल, पण कुणाला अनेक कुटुंबासाठी ती मोठी मदत देखील असते. मात्र गेल्या काही काळामध्ये अनेक शेतकऱ्याचे पैसे अडकलेले देखील दिसतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे नियमाबद्दल कडकपणा, आधार कार्ड eKYC ती देखील अपूर्ण असते अनेक शेतकऱ्यांची. नंतर बँक खातं कधी कधी बंद असतं, जमीन देखील नोंद अपडेट नसते, नंतर नावामध्ये देखील तफावत असते. नावामध्ये तुमचं बँकेच्या खात्यावर नाव वेगळं, आधार कार्डवरती नाव वेगळं आणि पॅन कार्डवरती नाव वेगळं, अशा शेतकऱ्याच्या नावामध्ये देखील तफावत असते. त्यामुळं अनेक वेळा PM किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होऊन म्हणजे तुमच्या नावावरती येऊन तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत नाही. आणि अशा अनेक कारणामुळे तुमचे जे काही PM किसान योजनेचे पैसे आहेत ते देखील त्या ठिकाणी थांबत असतात. आता नवीन नियम असून हे सगळं आता अधिक काटेकोरपणे तुमचं तपासलं जाणार आहे. जे काय तुमची बँकिंग व्यवस्था आहे त्यामध्ये देखील मोठे बदल होणार आहेत. पूर्वी शेतकरी कर्ज घेताना ओळखीवर किंवा राजकीय शिफारशीवर किंवा गावातील प्रभावावर कर्ज मिळवायचा, पण आता बँका हळूहळू तांत्रिक होत चालल्यात. आता क्रेडिट स्कोअर, कर्जफेडीचा इतिहास, खात्याची नियमितता, नंतर या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळं आता तुम्ही पहिलं कसं असं एखादा राजकारणी ओळखीचा असला की त्यांनी सांगितलं की कर्ज मिळत होतं. एखादा पूर्वी शेतकरी गावात कर्ज घेताना एखाद्या पुढाऱ्याने सांगितलं की लगेच कर्ज मिळायचं. पण आता हळूहळू बँका आता टेक्निकल आणि तंत्रज्ञान आल्यापासून तुमचा आता जो क्रेडिट स्कोअर आहे, तुम्ही हप्ते व्यवस्थित भरता का, एखाद्या तुम्ही सोसायटीकडून कर्ज घेतलं तर त्याचं तुम्ही व्यवस्थित फेडता का, तुमची सगळी माहिती घेऊनच तुम्हाला पुढील कर्ज देखील देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तामा भरणे या ठिकाणी त्यांनी आता देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सरकारने मिळणारी जी काही अनुदान आहेत, मदतीची जी काही रक्कम आहे, जे तुमचं आपत्ती सहाय्य किंवा पीक विम्याची भरपाई, या सगळ्या गोष्टी आता थेट बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील माहीतच असेल की या DBT पद्धतीमुळे दलाल देखील आता कमी झाले आहेत. पण त्याचबरोबर शेतकऱ्याचं बँक खातं व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं झालं आहे. आता खातेधारकाला आधार कार्डला देखील लिंक नसेल, खाते निष्क्रिय असेल किंवा तुमच्या नावामध्ये चूक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे सरकार पैसे देत नाही असं म्हणण्याच्या आधी स्वतःची कागदपत्र देखील तपासून घेणं, शेतकऱ्याची जमीन आता पाहायला गेलं तर आणि तुमच्या शेजारच्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो, PM किसान योजनेचा हप्ता जमा होतो, नंतर तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमा होतात. पण कधी कधी काय होतं, आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. त्यामुळं पाहत असेल की माझं नाव यादीतून वगळलं का, मला पैसे का नाही भेटलं, असं तुमच्या हजारो प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार होत असतात. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला सर्व जे काही तुम्ही कागदपत्र जोडलेलं आहे ते तुमचं कागदपत्र जोडलेलं आहे ते पाहून घ्यायचं आहे. तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का बघायचं, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का बघायचं, तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे का ते देखील पाहून घ्यायचं. नंतर जे काय तुमचं फार्मर ID कार्ड काढले का ते देखील तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आता सगळ्यात अगोदर पाहायला गेलं तर अनेक लोक शेतकरी देखील वारंवार म्हणत असतात की सरकार पैसे देत नाही. असं म्हणण्याआधी तुमची स्वतःची कागदपत्र देखील तपासून घेणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळं कृषी क्षेत्रात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकांची निवड. आता पाहायला गेलं तर बाजारभावाच्या नुसार पाहायला गेलं तर पिकांची निवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता सरकार काही पिकासाठी किमान आधारभूत किंमत देखील जाहीर करतं, पण प्रत्यक्षात त्या किमतीचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतोच असं नाही. MSP म्हणजे असलेलं पीक घ्यायचं की बाजारावर चालणारं पीक घ्यायचं, हा निर्णय आता तुम्ही शहाणपणाने तुम्हाला घ्यावा लागतो, कारण खर्च या ठिकाणी भरपूर वाढलेला आहे. आता काही चूक निर्णयाचा फटका तुम्हाला मोठा बसतो. त्यामुळं नवीन नियम या धोरणामुळे सरकार पाहायला गेलं तर उत्पादन,
साठवणूक आणि बाजारभाव यावर अधिकाधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुढील हिच्यापासून करणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नंतर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नंतर कृषी मंत्री दत्तम्मा भरणे आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये देखील या ठिकाणी बैठक झालेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर जे काय बाजारपेठ त्या बाजारपेठावर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम इथून पुढे आम्ही करणार आहोत अशी माहिती देखील आता त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आता महाराष्ट्रात जमीन व्यवहाराबाबत देखील होत असलेले बदल देखील दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत। छोट्या जमिनीचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय, भाजीपाला, फुलशेती, पॉली हाऊस, शेडनेट यासाठी जमीन वापरण्याचे नियम अधिक या ठिकाणी आता स्पष्ट केले जात आहेत। याचा फायदा म्हणून कायदेशीर नोंद आता नियमित पाळत नाहीत, तुम्ही अडचण देखील येऊ शकतात। या सगळ्या नियमाची एकत्रित अर्थ असा आहे की शेती आता अनुभवावर चालणारा व्यवसाय राहिलेला नाही, तर तो हळूहळू कागदपत्रावर किंवा नोंदीवर नियमावर आधारित बनत आहे। हे वास्तव स्वीकारलं नाही तर शेती मागे पडेल। याची माहिती घेतली तर बदल स्वीकारले तर तुम्हाला स्वतःला तयार केलं तर नवीन व्यवसाय देखील शेतकरी टाकू शकतो आणि तो पुढे देखील जाऊ शकतो। शेवटचं पाहायला गेलं तर शेवटचं एकच सांगायचं आहे, नियम तर आता तुम्हाला चुकवता येत नाहीत, पण नियम तुम्ही समजून घेता आलं पाहिजेत आणि हे नियम समजले तर त्याचा फायदा स्वतःसाठी करून तुम्हाला घेता आला पाहिजे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांना देखील यामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणते नियम चुकवू नका आणि जर तुम्हाला नियम समजले तर त्याचा फायदा देखील स्वतःसाठी करून घ्या। त्यामुळे हा विषय फक्त ऐकून आणि सोडून द्यायचा नाही तर विचार करून कृती करायचे। जर आपण आज तयार केले तर उद्या तुम्हाला पश्चाताप या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आता आपण दुसरा भाग पाहूया। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण नवीन नियमाचा ढोबळ आढावा घेतला, पण आज त्या नियमामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यावर दैनंदिन जीवावर नेमका कसा परिणाम होतो हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण नियम एका कागदावर किंवा एक असतात, पण त्याची अंमलबजावणी गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने होत असते। एखाद्या गावात तलाठी तत्पर असतो तर एखाद्या गावात काम संथ गतीने चालत असतं। कुठे माहिती मिळते तुम्हाला तर कुठे शेतकरी अंधारात राहतो। त्यामुळे नियम समजून घेताना आपल्या गावात काय परिस्थिती आहे हे देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आज शेतकऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा जास्त त्रास होतो तो म्हणजे कागदपत्राचा। एकच जमीन, एकच माणूस, पण सातबारा वेगळा, आधार कार्ड वेगळं, बँकेत नाव वेगळं आणि कुठेतरी स्पेलिंग वेगळं। पूर्वी एका चुका चालायच्या, पण कारण पाहायला गेलं तर माणसाच्या ओळखीवर काम होत होतं, पण आता संगणक आणि सिस्टीमवर काम होत असल्यामुळे छोट्या छोट्या चुका देखील मोठ्या तुमच्या अडथळा ठरत आहेत। आता नवीन नियमामध्ये काही काटेकोरपणा देखील जास्त या ठिकाणी वाढलेला आहे। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये हे चालेल, कोणीही पाहत नाही अशी मानसिकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता सोडून द्यायची आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांनी देखील या मोठ्या नियमामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आले आहे। आता फार्मर आयडीच्या संदर्भात देखील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ओळख फक्त योजना घेण्यासाठी नाही तर भविष्यात शेतकऱ्याच्या शेतीविषयक सर्व व्यवहारासाठी वापरली जाणार आहे। म्हणजे कोणतं पीक घेतलं, किती क्षेत्रातलं पीक घेतलं, विमा काढला की नाही, नुकसान झालं की नाही, कर्ज किती आहे, हप्ता भरला की नाही, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणामध्ये तुम्हाला समजणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे जे काय फार्मर आयडी कार्ड आहे हे किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला पाहणे देखील अतिशय गरजेचं आहे। आता हे हळूहळू नोंदीमधून आता दिसणार आहे। आता काही शेतकरी म्हणतात की इतकी माहिती सरकारकडे का द्यायची, हा प्रश्न तुमच्याकडे रास्त आहे, पण वास्तव असा आहे की सरकार आधीच अनेक गोष्टी जाणून घेत आहे। फरक इतकंच आहे की आता त्या माहितीचा वापर अधिक पद्धतशीरपणे केला जाणार आहे। जे काही शेतकरी प्रामाणिकपणे शेती करत असतात, सर्व नियमांचे पालन करत असतात, त्यांना या व्यवस्थेचा फायदा होईल। पण जे नियम चुकवतो, खोटी माहिती देत असतो किंवा फक्त फायद्यासाठी नोंद करत असतो, त्याला पुढे अडचणी देखील या ठिकाणी येऊ शकतात।
त्यामुळं नवीन नियमामुळे एक बदल देखील असा होतो की सरकारी योजना आता सगळ्यासाठी या तत्वावर न राहता ज्या काही गरजू आणि पात्र शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यावरती पैसे येऊ शकतात आणि या तत्वावर आता जाण्याचा प्रयत्न देखील आता सरकार करत आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजना मिळेलच असं ते एका ठिकाणी सांगता येणार नाही। तुमच्याकडे जमीन किती आहे, तुमचं उत्पन्न किती आहे आणि अधिक तुम्हाला काय लाभ घेतले पाहिजेत यावरून तुमची पात्रता या ठिकाणी ठरवण्यात जाणार आहे। आता काही शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटू शकतं, पण सरकारचा उद्देश मर्यादित आणि साधन संपत्ती योग्य ठिकाणी वापर करण्याचा आहे। आता बघा, तुम्ही पीक विम्याच्या बाबतीत देखील नवीन नियमाचा परिणाम दिसत आहे। पूर्वी अनेक वेळा पीक विमा काढला जायचा, पण नुकसान भरपाई मिळायला उशीर व्हायचा किंवा मिळायचीच नाही असे देखील आता वारंवार शेतकऱ्याकडून तक्रार येत होती। पण आता पीक विमा पीक पेरापर्यंत सॅटेलाइट डेटा, हवामान अहवाल आणि फार्मर आय डी कार्ड यांच्या आधारे नुकसान मोजण्याचा प्रयत्न देखील आता होत आहे। हीच पद्धत तुम्हाला आता पूर्णपणे अचूक नाही असे देखील हळूहळू सुधारत आहे। मात्र यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची नोंद वेळेवर करणं, पीक बदल झाल्यास माहिती देणं हे सगळं आता गरजेचं आहे। त्यामुळे नवीन नियमामुळे शेतकऱ्याच्या सवयीमध्ये बदल होणं देखील या ठिकाणी अपेक्षित आहे। आजही अनेक शेतकरी कागदपत्राच्या शेवटच्या क्षणी कागदपत्र काढायला जातात। अर्ज भरण्याची तारीख संपल्यावर ते कार्यालयामध्ये जाऊन बसतात आणि मग तक्रार करतात की पुढच्या काळात असं चालणार नाही, कारण सिस्टीम तारखेनुसार आपोआप बंद होते। एखादी तारीख गेली की कोणाचं ऐकून काम होत नाही। त्यामुळं वेळेचं नियोजन, माहितीवर वेळ माहिती घेणं, काम आधी करणं ही सवय लावून तुम्ही घेतली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, या नवीन व्यवस्थेत तरुण शेतकऱ्याला देखील एक संधी आहे। ज्यांना मोबाईल, इंटरनेट ॲप देखील वापरता येतात ते लवकर आता जुळवून घेत आहेत, पण जे काही वयोवृद्ध शेतकरी आहेत किंवा तंत्रज्ञानापासून दूर असलेले शेतकरी आहेत ते देखील आता मागे पडण्याची शक्यता या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला माहिती ऑफलाईन देखील या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगण्यात आलेलं आहे। आता ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांच्या देखील अर्ज तो तुमच्याकडून माहिती घेऊन या ठिकाणी भरून घेणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी पाहिलं तर तुम्ही जर ॲप्स वापरत असाल, तुम्ही जर शिकलेला असाल तर तुम्ही लवकरच जुळवून घेत आहेत, पण जे काही वयोवृद्ध शेतकरी किंवा तंत्रज्ञानापासून दूर असलेले शेतकरी मागे पडण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे आता घरातल्या तरुणांनी, मुलांनी, नातवंडांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। शेती ही एकट्याची नाही तर ती एक कुटुंबाची जबाबदारी असते, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लोकांना वाटते की ही फक्त अफवा आहे। नवीन नियम आले की लोकांना वाटते की हे फक्त अफवा आहे, लगेच व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागतात, ही योजना बंद झाली, ते पैसे मिळणार आहेत, हे काम करा नाहीतर दंड लागेल, अशा प्रकारचे मेसेज देखील शेतकऱ्यांना घाबरवत असतात। नवीन नियमामध्ये महिलांचा अभाव, भीती यांचा गैरफायदा अनेक जण घेत असतात। त्यामुळे कोणत्याही माहिती अधिकृत स्त्रोताशिवाय तुम्ही खरी मानू नका। गावातील कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकृत सरकारी वेबसाईट यांच्याकडून तुम्ही खात्री करून घ्यायचं आहे। शेवटी या सगळ्या नवीन नियमाकडे फक्त अडचण म्हणून पाहण्याऐवजी तुमच्याकडे एक संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे। आता सध्या पाहायला गेलं तर संपूर्ण व्यवस्था देखील बदलत आहे आणि या बदलत्या ह्याच्यामध्ये काळामध्ये जो शेतकरी स्वतःला अपडेट ठेवत असतो तो इथून पुढे जाईल। जो बदल स्वीकारत असतो तो पुढे जाईल, पण जो बदल स्वीकारत नाही तो आपोआप मागे पडेल। आणि शेती ही आता केवळ परंपरा राहिलेली नाही तर आता एक व्यवस्थित व्यवसाय बनत देखील आहे। आता पाहिलं तर प्रत्येक व्यवसायात नियम असतात, नोंदी असतात आणि शिस्त देखील असते। म्हणूनच या नियमाचा अभ्यास करा, तुम्ही समजावून घ्या आणि पाहिलं तर आपल्या शेतीला, आपल्या कुटुंबाला, आपल्या भविष्याला त्या दृष्टीने तयार करा। आज केलेली तयारी उद्याची अडचणी देखील वाचवू शकते आणि आज घेतलेली माहिती उद्याचं नुकसान देखील वाचवू शकते। जर हा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरू नका। धन्यवाद।